हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर प्लांट ह्या टॉपिकवरती डिस्कशन करू आणि पुढे जे काही टॉपिक्स आपल्याकडे इथे दिलेले आहेत, ठीक आहे, त्या टॉपिक्सवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट, आयड बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. आता जर तुम्ही इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लावरिंग प्लांट किंवा ज्या प्लांटमध्ये फ्लावर्स असतात, तर बेसिक फ्लावर जर आपण म्हटलं तर त्या फ्लावरमध्ये 4 होल्स असतात, ठीक आहे, 4 भाग आपण म्हणू शकतो. तर असे 4 भागांमध्ये एक क्लेक्स असतो, दुसरा करोला असतो, तिसरा असतो अँड्रोसियम आणि चौथा असतो जायनोसियम. जर तुम्ही हे प्लांट बघितलं किंवा तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण दिली होती इथे, किंवा तुम्ही ही ॲक्टिव्हिटीसाठी जर हे प्लांट तुम्हाला हे फ्लावर दिसत असेल तर हे आपलं जास्वंदाचं फूल आहे. आपण सगळे ओळखतात जास्वंदाच्या फुलाला. तर जास्वंदाच्या फुलाच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला इथे हे पपायाचं फ्लावर दिलेलं आहे. आपल्या ज्या पपाया असतात यांचं फ्लावर्स दिले आहेत. एक फ्लावर आहे मेल फ्लावर, दुसरं फ्लावर होतं फिमेलचं फ्लावर, ठीक आहे. तर मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावरमध्ये जर डिफरन्स तुम्ही चेक केला तर इथे तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. इथे जे येलो कलरचे छोटे छोटे पोर्शन्स तुम्हाला दिसतात या फ्लावरच्या मध्ये, आणि इथे असा कुठलाही पोर्शन तुम्हाला ऑब्झर्व होत नाही. तर आता हा जो पार्ट आहे फ्लावरचा एक्झॅक्टली, म्हणजे जर आपण जास्वंदाचं फूल नीट बघितलं तर ह्या जास्वंदाच्या फुलामध्ये जे बारीक आपल्याला किंवा आपण ज्या बाकी टॉपिक्सवरती डिस्कशन करतो, तर इथे जर हा क्लेक्स तुम्ही बघितला, ज्याला सेपल पण म्हटलं जातं, दुसरा आहे आपला हा खाली पेटल दिलेला आहे, ठीक आहे, सॉरी विच इज कॉल्ड एज अ पेडेसेल. तर पेडेसेल जर तुम्ही बघितलं तर हे ॲक्च्युली देठ आहे फुलाचं. फूल ज्या देठावर उभं आहे, तुम्हाला जे स्ट्रक्चर पूर्ण याच्यावरती दिसतंय, तर ते एक देठ इथे तुम्हाला दिसतंय, त्याला आपण पेडेसेल म्हणतो. दुसरा हा जो सेपल आहे आपला, म्हणजे ज्याला आपण क्लेक्स पण म्हणतो, हा क्लेक्स काय करतोय, हा ग्रीन कलरचा पोर्शन ह्या सगळ्या जे काही करोला आहेत, ठीक आहे ना, जे पेटल्स आपण म्हणतो, या पेटल्सला होल्ड करून ठेवतोय कोण, एक पेडॅसेल आणि दुसरा हा आहे आपला क्लेक्स, ठीक आहे ना. तर हे दोघं काय करतात, म्हणजे पूर्ण पेडॅसेल आणि क्लेक्स हे दोघं आपले जे करोला आहेत, करोलाला म्हणू शकतो आपण. अदरवाईज जो स्टिग्मा आहे, पूर्ण हा जो पार्ट आहे स्टिग्माचा, या पूर्ण भागाला, आणि दुसरा म्हणजे हा पूर्ण जो अँथरचा किंवा फिलामेंटचा पूर्ण अँड्रोसियमचा भाग आहे, त्याला पण होल्ड करून ठेवतोय. म्हणजे हा जर पूर्ण पोर्शन बघितला, जसं बिल्डिंगमध्ये आपण बेस टाकतो, ठीक आहे ना, तसा हा बेस आहे, याचा एक भाग आहे, जो भाग काय करतो, ह्या सगळ्या ज्या पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला काय करण्याचं, कशाचं काम करतोय, होल्ड करण्याचं काम करतोय, धरून ठेवतोय, ठीक आहे. तर आता यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या पाकळ्या दिसत आहेत तुम्हाला फुलाच्या, तर ह्या फुलाच्या पाकळ्यांना म्हटलं जातं करोला, म्हणजे बेसिक पेटल्स पण त्याला म्हटलं जातं. अदरवाईज इथे तुम्हाला स्टिग्मा दिसतोय, स्टाईल दिसते आणि ओव्हरी दिसते. म्हणजे हा जो पूर्ण उभा जो ग्रीन कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतोय, हा पूर्ण ग्रीन कलरचा पोर्शन, ह्याच्यामध्ये ही जी दिसते ही ओव्हरी आहे फुलाची. परत ह्याच्यामध्ये हा छोटासा ज्याच्या खाली म्हणजे स्टिग्मा पूर्ण आहे, हा स्टिग्मा, ठीक आहे, हा पूर्ण काय स्टिग्मा आहे, म्हणजे हा पूर्ण जो पोर्शन आहे तो स्टिग्माचा पोर्शन आहे. आणि ह्या स्टिग्माच्या पोर्शनमध्ये हा जो येतोय तुमचा इथे, हा असतो स्टाईल, आणि स्टिग्मा, स्टाईल और ओव्हरी, ह्या तिघांचा मिळून एक जायनोसियमचा पार्ट बनतो आपला. कुठला बनतो, जायनोसियम. तर ह्या जायनोसियम नंतर एक अजून पार्ट तुम्हाला दिसतोय, हा पूर्ण पोर्शन आहे, दिस इज नोन ॲज अन अँड्रोसियम त्याला म्हटलं जातं. तर ह्या अँड्रोसियमच्या पार्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक आहे अँथर, म्हणजे हा जो पूर्ण पोर्शन दिसतोय, हा एवढूसा पोर्शन, ठीक आहे, हा अँथरचा पार्ट आहे. आणि अँथर नंतर ही जी लाईन दिसते ही फिलामेंटची लाईन आहे, ठीक आहे ना. तर हे दोन जे पोर्शन्स आहेत यांच्यामध्ये म्हणजे पूर्ण अँड्रोसियममध्ये अँथर आणि फिलामेंट 2 पोर्शन येत आहेत, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये जे फ्लावर पूर्ण दिसतंय, ह्या फ्लावरमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि दुसरा आहे आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ठीक आहे. तर याच्यामध्ये अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पोर्शन येतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट हा जो भाग येतो आपला पूर्ण, तो मेल रिप्रोडक्टिव्ह पोर्शनमध्ये येतो. आणि दुसरा जो स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी आहे, हे सगळे पोर्शन जायनोसियममध्ये कन्सिडर केले जातात, ठीक आहे. जर याला आपण पुढे घेतलं तर बघा की यांच्यामध्ये अजून एक पुन्हा सगळ्या गोष्टी बघून घ्या एकदा, परत मग आपण पूर्ण जो पोर्शन आहे आपला, जो टॉपिक आहे आजचा बायोचा, सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर प्लांट्स, अदरवाईज जे पूर्ण टॉपिक्स असेल त्याला आपण बघू. आता हा स्पोरेंजियम आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, आणि ह्या स्पोरेंजियमच्या मध्ये मायक्रोस्पोरेंजियम्स असतात, ठीक आहे ना, त्याला आपण पोलेन ग्रेन्स म्हणतो, ठीक आहे.
तर असे पोलेन ग्रेन्स यांच्यावरती पण असतात अँथरवरती, पण ते अँथरवरती असणारे पोलेन जेन्स आपल्याला नंतर डिस्कशन करायचे आहेत. तर हे आता हा स्पोरेंजियम आहे, म्हणजे हा पूर्ण जो गोल पोर्शन दिसतोय हा ब्लास्ट होऊन जो तुम्ही इथे बघतायत, इथे छोटे छोटे स्पोर बाहेर येतात, जे जे छोटे छोटे गोल असतात हे स्पोर किंवा मायक्रोस्पोरेंजियम पण त्यांना म्हटलं जातं, किंवा पोलेन ग्रेन्स पण त्यांना म्हटलं जातं. हा पूर्ण पोर्शन तुम्हाला स्पोरेंजियमचा दिसतोय, ठीक आहे ना. तर त्यानंतर ह्या डायग्राम्स पण नीट बघा. या डायग्राम्समध्ये जर तुम्ही नीट बघितलं असेल, नीट दिसत असेल तुम्हाला, तर इथे बघा हा इपिडर्मिस आहे. इपिडर्मिस ॲक्च्युली जर इपिडर्मिसचा पार्ट बघितला तर ही बाहेरची जी लाईन दिसते ना तुम्हाला, ही इपिडर्मिसची लाईन आहे. म्हणजे जशी आपली हातावर, पायावर किंवा पूर्ण शरीरावर एक स्किन असते, त्वचा असते, तसा हा इपिडर्मिसचा जो बाहेरचा भाग आहे. आणि इथे मधून जी एक लाईन दिसते का, ही पूर्ण जी पोर्शनमधून इपिडर्मिस सारखी चालली आहे, इकडची बाहेरची ही एक लाईन वेगळी तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. तर ही जी बाहेरची लाईन आहे, दिस इज नोन ॲज अन इपिडर्मिस म्हटलं जातं. आणि मधली जी लाईन आहे ही लाईन ही आहे हायपोडर्मिस, ठीक आहे ना, त्याला म्हटलं जातं हायपोडर्मिस. आणि एक आहे इपिडर्मिस. हायपोमध्ये मधला भाग येतो आणि इपीचा म्हणतो बाहेरचा जो भाग येतो त्याला म्हटलं जातं बाहेरच्या पोर्शनला, ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक आहे, ही जर तुम्ही एक सेल तुम्हाला दिसत असेल तर ही एक सेल आहे आपली, ही जी सेल आपण म्हणतो ही सेल आहे आपली आर्चिस्पोरियम, ठीक आहे. तर आर्चिस्पोरियमची ही म्हणजे कुठे एक्झॅक्टली, जर तुम्ही हायपोडर्मिस जर बघितला तर हायपोडर्मिसच्या एक्झॅक्टली लागून तुम्हाला आर्चिनोस्पोरियमची एक सेल दिसेल. परत याच्यामध्ये दोन पोर्शन्स आहेत, अजून एक पुढे दाखवतो तुम्हाला. ही जी दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये, हे बघा की आउटर प्रायमरी जी आहे परायटल सेल तुम्हाला दिसत असेल, ही जी दिसते आता, तर ही एक आहे इथे जी दिसते, किंवा अशा ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये ही सेल जी तुम्हाला दिसते, दिस इज व्हॉट अवर आउटर प्रायमरी परायटल सेल याला म्हटलं जातं. आणि दुसरी जर मध्ये ही डार्क केलेली दिसते हे सेल, दिस इज व्हॉट इनर प्रायमरी स्पोरेंजियस सेल याला म्हटलं जातं, ठीक आहे. तर म्हणजे दोन आहे त्याच्यामध्ये, एक आहे प्रायमरी परायटल सेल आणि दुसरी जी ही आउटर प्रायमरी परायटल सेल आहे, दुसरी इनर प्रायमरी स्पोरेंजियस सेल याला म्हटलं जातं. तुम्हाला सांगतो की हे एक्झॅक्टली का बरं सांगतो मी तुम्हाला, कारण हे सगळं एकानंतर एक तुम्हाला कळत जाईल. ही इपिडर्मिसची सेल यांनी परत एकदा दाखवली आणि फक्त आउटर स्ट्रक्चरला सध्या दाखवत आहेत ते आता, ठीक आहे. अजून जर पुढे आपण म्हटलं तर इथे एक आहे टेप्टम, ठीक आहे. टेप्टमचा जो भाग येतो आहे, हा टेप्टमचा भाग न्यूट्रिशनसाठी बेसिकली असतो, कारण जर प्लांटला न्यूट्रिशन पाहिजे असेल तर प्लांटला न्यूट्रिशनसाठी काय केलं जातं, झाड काय करतं, पाणी घेतं किंवा जमिनीमधून न्यूट्रिशन्स घेतं, तसं हा टेप्टम इथे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ह्याच्यामध्ये अजून जर तुम्ही बघितलं तर हा इपिडर्मिसचा पार्ट आहे, ठीक आहे. हा एंडोथेसियम आहे, ठीक आहे. हा इपिडर्मिस नंतरचा आणि हायपोडर्मिस नंतरचा एक्झॅक्टली पोर्शन जो तुम्हाला दिसतोय, आणि मध्येच एक मिडल लेअर तुम्हाला दिसत असेल, इथला जो हा भाग दिसतोय, तर हा एक भाग जो हा पोर्शन आहे तुम्हाला दिसणारा तो मिडल लेअरचा. आपण याच्या अजून एक डायग्राम बघूमध्ये हे सगळा पोर्शन दिसेल. तर हा सगळा जो भाग तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय हा अँथर वॉल आहे. काय आहे हा, एक अँथर वॉल आहे. तुम्हाला अजून एक डायग्राम दाखवतो, बघा बरं त्याला. या डायग्रामला पण जरा ऑब्झर्व करा. याच्यामध्ये ही मायटोसिसची प्रोसेस आहे, एक सेल डिव्हिजन आहे, एक सिंगल सेल बाय सेलमध्ये होत आहेत आणि त्यानंतर त्यांचे 4 भाग होत आहेत वेगवेगळे, आणि त्यानंतर पूर्ण सेल तयार होते आणि पुढे पण त्यांचं डिव्हिजन होणार आहे. याला आपण बघू त्याला पूर्ण चांगल्या पद्धतीने. अजून एक ही एक आपल्या पुस्तकामधली डायग्राम आहे. याच्यामध्ये जर तुम्ही हा बघितला तर हा एक कनेक्टिव्ह आहे, ठीक आहे. कनेक्टिव्ह आणि परत आहे हा इपिडर्मिसचा पार्ट आपण बघितला. याच्यामध्ये एक मिडल लेअर दाखवली जाते, बघा जरा. ही जी दिसते का छोटीशी एक डार्क केलेला एक पोर्शन, चेनसारखा पोर्शन दिसतोय, हा चेनसारखा पोर्शन म्हणजेच एक मिडल लेअर त्याला म्हटलं जातं. त्यानंतर येतो हा टेप्टमचा भाग आहे पूर्ण, हा जो गोल गोल दिसतोय पूर्ण टेप्टमचा भाग आहे. टेप्टमच्या भागानंतर मध्ये एक येलो कलरचा पोर्शन आहे आणि येलो कलरच्या पोर्शन नंतर मध्ये परत एक ऑरेंज कलरचा पोर्शन येतोय. म्हणजे हा ऑरेंज कलरचा पोर्शन जो टेप्टमचा भाग आहे. परत त्यानंतर जो मध्ये आपण म्हणतोय ना, हा एक पोर्शन आहे तो पोरेंजिनस टिश्यूचा एक पोर्शन आहे, ठीक आहे ना. कुठला पोर्शन आहे हा, पोरेंजिनस टिश्यूचा पोर्शन आहे. दुसरा आहे हा एंडोथेसियम आहे आपला, ठीक आहे. आपण जो म्हणतोय इथला एंडोथेसियम, ठीक आहे. सो इपिडर्मिस अँड एंडोथेसियम, ठीक आहे ना. हा एक पोर्शन जो तुम्हाला दिसतोय तो एंडोथेसियमचा पोर्शन आहे, हा आहे आपला इपिडर्मिस, ठीक आहे ना. तर बघू आपण ही एक्झॅक्टली जी डायग्राम आहे आपल्याला दिलेली ती कशाची आहे, आणि हा कनेक्टिव्ह, इपिडर्मिस, मिडल लेअर, टेप्टम, स्पोरेंजियस टिश्यू और एंडोथेसियम ही एक्झॅक्टली काय आहेत, ठीक आहे.
तर मग आपला जो पार्ट आहे, पोर्शन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, आपण काय म्हणतो एक्झॅक्टली की फ्लावरमध्ये किती होल्स असतात, 4 होल्स असतात. त्याच्यामध्ये क्लेक्स असतो, करोला असतो, अँड्रोसियम असतो, काय असतो आणि जायनोसियम असतो. आपण हे बघितलेच, ठीक आहे ना. याच्यामध्ये काही इसेन्शियल होल्स असतात, म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट किंवा खूप गरजेचे होल्स असतात. जर हे नसतील तर फ्लावर काही कामाचा नाही, ठीक आहे. तर ह्या इसेन्शियल होल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामधला जो फिक्स पार्ट असतो किंवा जो इम्पॉर्टंट पार्ट असतो तो आहे अँड्रोसियमचा पार्ट. कारण अँड्रोसियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आणि दुसरा जो आहे तो जायनोसियमचा पार्ट आहे. दिस इज व्हॉट अवर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे अँड्रोसियम आणि जायनोसियम हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतील किंवा इसेन्शियल होल्स असतील हे फ्लावरमधले, ठीक आहे. तर ह्यांचा खूप महत्त्वाचा भाग असतो किंवा महत्त्वाचा पार्ट असतो रिप्रोडक्शनसाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. कारण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा मेल और फिमेल झायगॉट जे असतील ते काय होतील, इथे कंबाईन होतील अँड आफ्टर दॅट दे फॉर्मेशन ऑफ न्यू वन और यंगर वनला फॉर्म करतील. मग इथे जो अँड्रोसियम आहे याच्यामध्ये अँथर येतो, फिलामेंट येतो, स्टिग्मा येतो, बरोबर ना. हे सगळे पार्ट्स कुठले आहेत, हे अँड्रोसियमचे पार्ट्स आहेत. आणि हे कुठले आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत. आणि परत जायनोसियममध्ये स्टिग्मा, ठीक आहे, हा स्टेमन आहे ॲक्च्युली, आय एम सॉरी टू से दिस, हा स्टिग्मा आहे, अँथर, फिलामेंट आणि स्टिग्मा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जो जायनोसियम आहे त्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी आणि परत आपला जो कार्पेल असतो तो कशामध्ये येतो, हा जायनोसियममध्ये येतो. तर असे जे जायनोसियमचे पार्ट्स आहेत हे तर सगळे जर आपण म्हणतोय हे इसेन्शियल होलमध्ये येणार आहेत, म्हणजे हे गरजेचे आहेत, अँड्रोसियम अँड जायनोसियमचे दोघं पार्ट्स. परत याच्यामध्ये ॲसेसरी होल्स पण असतात. म्हणजे फ्लावर जर तुम्ही फूल चांगल्या पद्धतीने बघितलं तर फ्लावरमध्ये त्याची ब्युटी किंवा जे सुंदर दिसतं आपल्याला फूल, दुरून जर आपण त्या फ्लावरला खूप सुंदर पद्धतीने दिसताना खूप सुंदर आपल्याला दिसतं. आपण कधी कधी झाडावरून फुलाला तोडतो, ठीक आहे. तर हे दिसणारं त्याचा रंग किंवा त्याचे आउटर स्ट्रक्चर, बाहेरचं दिसणारं ते फूल, तर ह्याच्यामध्ये येणारे पेडेसेल, क्लेक्स जो आपण सेपल म्हणतो किंवा करोला म्हणतो, हे सगळे पार्ट्स कुठे येतात, म्हणजे पाकळ्या असतात, देठ असतं, तो रंग असतो, त्याच्यामध्ये असणारे त्याच्या खाली असणारे जे पानं असतात हे काय आहेत, हे ॲसेसरी होल्स आहेत. हे फक्त त्या फ्लावरला ब्युटिफुल बनवतात. ते ब्युटिफुल बनवण्यासाठी ह्यांना फक्त ॲसेसरी होल्स कन्सिडर केलं आहे. कारण प्रोटेक्शन कशासाठी त्यांनी प्रोटेक्शन दिलं आहे एकाला, म्हणजे कशाला आपण त्याला प्रोटेक्शन म्हणू शकतो, जे आपला ओव्हरी आहे, ठीक आहे ना. म्हणजे हा पूर्ण जो अँड्रोसियम आणि जायनोसियमच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी काय केलं आहे किंवा फुलाने काय केलं आहे, त्याच्या आजूबाजूला पेडेसेल, क्लेक्स आणि करोला हे पार्ट्स विकसित करून ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला बेसिक डिस्कशन करायचं आहे की जो आपला डिस्कशनचा पार्ट आहे दॅट इज ऑल अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह होल पण आपण त्याला म्हणतो. दॅट होल विल बी अँड्रोसियम. म्हणजे बेसिकली आपल्याला इथे अँड्रोसियमवरती डिस्कशन करायचं आहे. आणि अँड्रोसियममध्ये पण जो अँथर आहे त्याच्यावरती आपल्याला आजच्या ह्या बायोच्या डिस्कशनमध्ये किंवा बायोच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करायचं आहे. तर हा अँथर जो आहे, हा फिलामेंट जो आहे, जो स्टेमन आहे पूर्ण, त्याला आपण इथे डिस्कशन करू, ठीक आहे ना. तर आता जर आपण याला पुढे घेतलं की पुढे आपल्याला दिसेल की हा बेसिक जो पार्ट आहे, आपण जो म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे आपला अँड्रोसियम. आणि अँड्रोसियममध्ये असणारे जे अँड्रोसियमचे आपण जो पूर्ण पार्ट म्हणतो, इंडिव्हिज्युअल मेंबर जो म्हणतो, त्याला स्टेमन म्हटलं जातं. आणि हा पूर्ण जो स्टेमनचा पार्ट आहे, म्हणजे ही जी डायग्राम तुम्हाला दिसत असेल तर हा पूर्ण स्टेमन मी इथून कट करून घेतलेला आहे, जो तुम्हाला कट करून त्याची डायग्राम काढलेली ही आहे स्टेमनची पूर्ण डायग्राम, ठीक आहे. तर ह्या स्टेमनमध्ये आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ द फिलामेंट आहेत, कनेक्टिव्ज आहेत आणि अँथर आहेत. तर इथे जर तुम्ही ही डायग्राम बघितली तर डायग्राममध्ये बघा, तर हा जो ग्रीन कलरचा पोर्शन तुम्हाला दिसत असेल तर हा आहे कनेक्टिव्हचा, ठीक आहे ना. कुठला आहे, कनेक्टिव्ह. आपण त्या डायग्राममध्ये पण बघितला होता की कनेक्टिव्ह आपल्याला जी डायग्राम होती, अशी डायग्राम जी फुलपाखरूसारखी आपल्याला दिसते, तर ह्या फुलपाखरूसारख्या डायग्राममध्ये आपल्याला कुठेतरी एक पोर्शन असा दिसत होता जिथे एक येलो कलरचा पार्ट आपल्याला होता, ठीक आहे ना. तर हा येलो कलरचा पार्ट जो त्यांनी दाखवलेला आहे तिथे डायग्राममध्ये, दॅट पोर्शन विल बी आपला कनेक्टिव्ह आहे. कारण हा ह्या पूर्ण अँथरला, हा जो दिसतोय पूर्ण पोर्शन, दिस पोर्शन इज नोन ॲज अन अँथर. ह्या अँथरला होल्ड करून ठेवतो. इथे जो कनेक्टिव्ह आहे याचा होल्ड करून म्हणजे त्याला धरून ठेवतो. परत हा जो पुढचा खाली पूर्ण पोर्शन खाली जाणारा आहे त्याला फिलामेंट म्हटलं जातं इथे, ठीक आहे. इथून जो खाली आहे इथे वरती तो कनेक्टिव्ह आहे, खाली जर तुम्ही बघितला तर तो फिलामेंटसारखा बिहेव करतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हे जे छोटे छोटे गोल्स तुम्हाला दिसत आहेत, हे स्काय ब्ल्यू कलरच्या याच्यामध्ये, तर हे जे छोटे छोटे गोल्स आहेत, होल्स आपण
आपण स्फिअर म्हणतोय, हे यांना म्हटलं जातं मायक्रोस्पोरेंजियम्स. ठीक आहे, काय म्हटलं जातं? मायक्रोस्पोरेंजियम. तर ॲक्च्युली जे मायक्रोस्पोरेंजियम्स आहेत त्यांनाच पोलेन ग्रेन पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पोलेन ग्रेन. तुम्ही 10वीमध्ये शिकला आहेत पोलेन ग्रेन नाव. ठीक आहे ना. तर पोलेन ग्रेन एक्झॅक्टली काय असतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर ह्या पूर्ण अँथरमध्ये तर हा जो पोर्शन दिसतोय हे ते 4 भाग आहेत. एक मागे, याच्या मागे एक आहे, हा पुढचा एक होता जो कट करून दाखवलेला, मागचा एक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एका म्हणजे हा पूर्ण अँथरमधला एक पोर्शन जो आहे त्याच्यामध्ये आपण दाखवतोय की हे जे गोल गोल आहेत त्यांना म्हटलं जातं स्पोरेंजियम और पोलेन ग्रेन. याच्या आधी पण मी एक तुम्हाला स्पोरेंजियम दाखवला होता. हा मायक्रोस्पोरेंजियमचा भाग आहे. म्हणजे हा एक स्पोरेंजियम आहे, त्याच्यामध्ये असणारे हे गोल गोल ज्यांना म्हटलं जातं मायक्रोस्पोरेंजियम. ठीक आहे, आणि हा पूर्ण अँथर आपण म्हणतोय. ठीक आहे, तर हे पोलेन ग्रेनचे आपले पार्ट्स आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण जर पुढे म्हटलो की जसं आपण म्हणतोय ना स्ट्रक्चर ऑफ अँथर, म्हणजे आपल्याला पहिले डिस्कशन करायचं आहे अँथरवरती की एक्झॅक्टली हे अँथरचं स्ट्रक्चर कसं असतं आणि हे अँथर नेमकं फुलामध्ये का असतं, किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्याला का म्हटलं जातं, किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट फुलामध्ये कसा असतो, किंवा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला जर डिस्कशन केलं तर तो एक्झॅक्टली कसा असतो. तर आता जर तुम्ही म्हटलं की जर आपण मेल आहोत किंवा मेन आहेत किंवा ह्युमन बिंग आहे, तर ह्युमन बिंगमध्ये ज्या टेस्टीज असतात, ठीक आहे, टेस्टीजमध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्युमन बिंगच्या टेस्टीजमध्ये स्पर्म्स असतात. तसंच जो फ्लावर आहे आपला, फ्लावरच्या याच्यामध्ये अँथर असतो आणि अँथरमध्ये पोलेन ग्रेन्स असतात. त्यांनाच मायक्रोस्पोर्स पण म्हटलं जातं किंवा मायक्रोस्पोरेंजियम्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, सो हेअर दॅट जो अँथर आहे त्याच्यामध्ये पोलेन ग्रेन्स आहेत. जसा मेलमध्ये हा टेस्टीजमध्ये स्पर्म्स असतात, तसंच हा अँथरमध्ये किंवा फ्लावरच्या अँथरमध्ये पोलेन ग्रेन्स असतात, त्यांना मायक्रोस्पोर्स पण म्हटलं जातं. आता ही रिप्रोडक्शनसाठी मोस्ट इसेन्शियल आहे, जसं स्पर्म्स इसेन्शियल आहेत रिप्रोडक्शनसाठी मेलमध्ये. ठीक आहे, तर हा जो आपण म्हणतोय की दॅट इज अन अँथर, हा जो पोलेन ग्रेनचा जो पोर्शन येतो आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण जर बोलायचं म्हटलं की जो इट इज अन इमॅच्युअर स्टेज असते. हा जो अँथरचा पोर्शन आहे दॅट इज अँथर इज अन अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेंचेमॅटस टिश्यू सराउंडेड बाय अ सिंगल लेअर इपिडर्मिस. आता जर तुम्ही अँथरचा रिप्रेझेंटेशन बघितलं की जो आपला अँथर आहे बेसिकली, तर हा अँथर कशाने बनलेला असतो, तर हा पॅरेंचेमॅटस टिश्यूने बनलेला असतो. तर बेसिकली जर तुम्ही पॅरेंचेमॅटस टिश्यूचा विचार केला तर तुम्ही पहिले शिकला असाल कधी, तर पॅरेंचेमॅटस टिश्यू जो आहे आपला हा बेसिक प्लांटचा टिश्यूचा एक पार्ट आहे, किंवा डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यू आपण म्हणतो. एक असतो पॅरेंचायमा टिश्यू, दुसरा असतो कोलेनचायमा टिश्यू, तिसरा असतो आपला स्क्लेरेनचायमा टिश्यू. तर हे काय आहेत, हे ग्रुप ऑफ टिश्यू आहेत किंवा ग्रुप ऑफ सेल्स आहेत. तर जो टिश्यू आपण म्हणतो तो बेसिकली टिश्यू आपला ग्रुप ऑफ सेलच असतो, किंवा छोट्या छोट्या सेल मिळून काय बनतो आपला, तर तुम्ही छोटे छोटे सेल बघितले, ठीक आहे ना, असे छोटे छोटे सेल एकत्र येतात आणि छोटे छोटे सेल एकत्र येऊन काय बनवतात, टिश्यू बनवतात. तर असे जे टिश्यू आहेत याच्यामध्ये जे प्लांट्समधले टिश्यू असतात त्याच्यामध्ये एक असतो पॅरेंचायमा, दुसरा असतो कोलेनचायमा आणि तिसरा आहे दॅट इज स्क्लेरेनचायमा. जे आहे हे काय आहेत, हे सगळे हे प्लांटचे टिश्यू आहेत. म्हणजे हे डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यू याच्यामध्ये येतात. म्हणून आपला जो अँथर आहे हा अँथर कशाने बनलेला असतो, दिस मेडअप ऑफ तर जो पॅरेंचायमॅटस टिश्यूने हा बनलेला असतो. आणि ह्याच्या आजूबाजूला किंवा हा जो पॅरेंचायमॅटस टिश्यू आहे दॅट इज द ग्रुप ऑफ पॅरेंचायमॅटस टिश्यू सराउंडेड बाय आता हा जो पॅरेंचेमॅटस टिश्यू आपण म्हणतोय, दिस टिश्यू इज सराउंडेड बाय अ सिंगल लेअर. एक सिंगल लेअर असते कशाची, इपिडर्मिसची एक सिंगल लेअरच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर आपण ही सिंगल लेअर बघितली इपिडर्मिसची, बघू बरं ही एक्झॅक्टली. जर हा इपीचा आपण विचार केला किंवा इपिडर्मिसचा विचार केला तर डर्मिस ॲक्च्युली अ लेअर असते आणि इपी म्हणजे बाहेरची लेअर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर ही इपिडर्मिसची लेअर आपण बघू की आपली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये कशी दिसते बरं. ठीक आहे, हा जो पोर्शन तुम्हाला एक्झॅक्टली दिसतो इथे, तर ही आपली लेअर आपण ऑलरेडी त्याला बघितलं होतं, कारण ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पहिलेच सांगतोय की ही डायग्राम आपण बघत होतो त्या डायग्राममध्येच काय होतं, ही काय एक इपिडर्मिसची लेअर आहे आणि ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये ही काय करते इपिडर्मिस, हे पॅरेंचेमॅटस टिश्यूने म्हणजे जो आपला अँथर आहे पूर्ण, हा पूर्ण अँथरचा पोर्शन आहे. कशाचा पोर्शन आहे, हा पूर्ण अँथर आहे. जो आपण अँथर आपल्या डायग्राममध्ये तुम्हाला मी दाखवला होता दॅट विल बी हा जो तुम्हाला एक पोर्शन दिसतोय. ठीक आहे, हा जो आपल्याला अँथर दिसतोय अँथर, ठीक आहे ना, तर ह्या अँथरचा हा जो पोर्शन आहे, आपण जो डायग्राम काढली होती आपल्याकडची जी डायग्राम होती, ठीक आहे ना, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा काय, हा जो पूर्ण पोर्शन आहे आपला
ठीक आहे ना. तर ह्या अँथरचा म्हणजे ह्याच्यामधला हा जो पोर्शन आहे हा काय अँथरचा पोर्शन आहे. तर हा अँथर कशाने बनलेला असतो, दॅट इज अ पॅरेंचायमॅटस टिश्यू और पॅरेंचायमा टिश्यूने आपण त्याला म्हणू शकतो. आणि ह्या पॅरेंचायमा टिश्यूच्या एक्झॅक्टली पहिले म्हणजे पॅरेंचायमा टिश्यूला कोणी सराउंड केलेलं असतं, दॅट इज इपिडर्मिसने सराउंड केलेलं असतं. म्हणजे इपिडर्मिसची एक बेसिक एक सिंगल लेअर इपिडर्मिसची त्याच्या आधी असते. म्हणजे जशी आपली स्किन आहे, ठीक आहे, जशी आपली स्किन आहे, स्किन नंतर मध्ये अजून लेयर्स आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, आपल्या वेन्सला कनेक्ट करून ठेवले, आपले बोन्स आहेत. तर जसं आपली स्किन आपल्या शरीराच्या मधल्या पार्ट्सला पोर्शन्सला प्रोटेक्ट करते, तसं इपिडर्मिस काय करतो आहे, या पॅरेंचायमा टिश्यूजला किंवा जो आपला अँथर आहे जो पॅरेंचायमा टिश्यूने बनलेला आहे त्या पॅरेंचायमा टिश्यूला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं आहे, इपिडर्मिस इथे करतो आहे. तर असाच जो आपण अँथर म्हणतो आहे जनरली याच्यामध्ये बायलोब्स असतात. बाय और डायलोब्स याला म्हटलं जातं. बायचा अर्थ और डायचा अर्थ तुमचा 2 होतो आणि इथे लोब्स आहेत, ठीक आहे ना. तर बायथॅकस म्हटलं जातं, अदरवाईज त्याला लोब म्हणतो आपण इथे. म्हणजे एक अँथरमध्ये जनरली 2 लोब्स असतात आणि हे जे 2 लोब्स आहेत अँड अ टेट्रास्पोरेंजिएट असतात. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये 4 स्पोरेंजियम्स असतात. म्हणजे बायलोबचा अर्थ जर तुम्हाला मी सांगितला की जर एका लोबमध्ये, ठीक आहे ना, एक जर सिंगल लोब बघितला तर एका लोबमध्ये 2 स्पोरेंजियम असतात आणि ह्या 2 स्पोरेंजियमचा म्हणजे 2 लोब्समध्ये, ठीक आहे, तर टोटली 4 स्पोरेंजियम तुम्हाला दिसून जातील. म्हणजे दोघांमध्ये एक स्पोरेंजियम इथे, एक इथे आणि इकडचा एक इथला पोर्शन तुमच्याकडे येऊन जातो. म्हणजे हा एक पोर्शन जो दिसतोय याच्या मागे एक आहे, याच्या पुढे एक आहे आणि याच्या मागे. तर ह्याला असं कट करून घ्या तरी पण काय होऊन जाईल, याचा बायलोब होऊन जाईल. किंवा इथून असा मधून कट करा, ठीक आहे, तरी पण हा काय होऊन जाईल, तुमचा बायलोब होऊन जाईल. आपली जी डायग्राम तिथे दिसते आपली, या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ह्याला असं कट करा किंवा असं कट करा, ठीक आहे ना. तर दोघां पोर्शनमधून तर हा एक, तर इकडच्या पोर्शनमध्ये काय 2 स्पोरेंजियम्स आहेत आणि इकडच्या पोर्शनमध्ये किती स्पोरेंजियम आहेत, 2 स्पोरेंजियम्स आहेत. म्हणजे हा झाला बायलोब. अदरवाईज ह्या पूर्ण बायलोबमध्ये म्हणजे टोटल जर तुम्ही याच्यामध्ये पोर्शनचा किंवा स्पोरेंजियमचा विचार केला तर हा एक स्पोरेंजियम इथे आहे, हा एक इथे स्पोरेंजियम आहे, हा एक इथे स्पोरेंजियम आहे, हा एक इथे स्पोरेंजियम आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये पण काय होईल, असे लोब्स काय केले जातील, कट केले जातील. सो फ्रॉम दिस दॅट इज स्पोरेंजियम्स आपल्याला इथे दिसतील, ठीक आहे. हा जर स्पोरेंजियमचा आपण विचार करतोय म्हणजे किती आहेत, टोटल किती आहे, 4 स्पोरेंजियम्स असतात. जसं आपण एक स्पोरेंजियम बघितला होता त्याचे असे किती असतील, 4 स्पोरेंजियम्स असतील. आणि किती, दॅट इज 2 लोब्समध्ये, एक वेगळा लोब, इथे एक लोब, याच्या मागचा एक लोब, याच्या पुढे एक लोब असेल आणि इथे एक लोब. म्हणजे टोटल किती लोब्स असतील, टोटल तुम्हाला इथे 4 लोब्स एकमेकांना कनेक्ट केलेले दिसतील. याच्या एकामागे एक तुम्हाला याच्या पुढे पण एक दिसून जाईल, ठीक आहे ना. तर असे टोटल 4 लोब्समध्ये किंवा 2 लोब्समध्ये किती स्पोरेंजियम्स असतील, 4 स्पोरेंजियम तुम्हाला इथे ऑब्झर्व होतील. तर ह्याच्यामध्ये ईच मोनोथिकस, म्हणजे आता मोनोथिकसचा अर्थ जर तुम्ही विचार केला तर एका याच्यामध्ये, ठीक आहे ना, एक लोबमध्ये, ठीक आहे. तर ईच मोनोथिकस अँथर कंटेन अ 2 पोलेन सॅक. म्हणजे आता जसं तुम्हाला मी इथे 4 पोर्शन दाखवले होते, हे 4 पोर्शनमधला एक भाग जर तुम्ही कट करून घेतला तर ह्याच्यामध्ये किती सॅक दिसत आहेत, ही एक सॅक झाली, ही एक सॅक झाली, ठीक आहे. म्हणजे एका मोनोथिकसमध्ये, थिकसचा अर्थ होतो लोब, ठीक आहे ना, थिकसचा अर्थ होतो लोब, मोनो म्हणजे एक, ठीक आहे, बायचा अर्थ होतो 2 आणि थिकसचा अर्थ होतो 2 लोब्स, ठीक आहे ना. थिकसचा अर्थ होतो लोब, ठीक आहे. तर इथे किती आहेत, मोनोथिकस. तर मोनोथिकसमध्ये जर बाय थिकसमध्ये 4 स्पोरेंजियम्स असतील तर मोनोथिकसमध्ये किती असतील, 1 स्पोरेंजियम, ठीक आहे ना. म्हणजे 2 स्पोरेंजियम म्हणजे पोलेन सॅक्स असतील, ठीक आहे ना. किती सॅक असतील, पोलेन सॅक. तर ह्या पोलेन सॅकमध्ये, ठीक आहे, सॅकचा अर्थ खाली होतो, ठीक आहे, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. तर ह्या पोलेन सॅकच्या मध्ये तुमचे मायक्रोस्पोरेंजियम्स और पोलेन ग्रेन्स यांच्यामध्ये भरलेले असतात, ठीक आहे. पण हे डेव्हलप होतात नंतर, काय होतात, हे डेव्हलप होतात. ही फक्त हे जे स्ट्रक्चर आहे अँथरचं ते आपल्याला इथे सांगितलं जातं आहे की एक्झॅक्टली हे अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला काय म्हणतं आहे, ठीक आहे. जर तुम्ही ह्या पोलेन सॅकचा विचार करतायत तर ह्या पोलेन सॅकमध्ये जर बेसिक बघितलं तर बिफॉर म्हणजे फॉर मॅच्युरेशनसाठी, ठीक आहे, फॉर मॅच्युरेशन स्टेज देअर इज अन हायपोडर्मल, म्हणजे हायपोडर्मल सेल जी आहे, मी जी तुम्हाला म्हणत होतो ना, ही मधली सेल जी असते ही तर झाली इपिडर्मल, ठीक आहे ना, मधली काय होऊन जाईल, हायपोडर्मल, ठीक आहे. तर फॉर मॅच्युरेशन द हायपोडर्मल सेल जी असते, ठीक आहे ना, जी हायपोडर्मल सेल असते ही ट्रान्सफर होते
आर्चिस्पोरियल सेलमध्ये. कशामध्ये ट्रान्सफर होते? आर्चिस्पोरियल सेलमध्ये. म्हणजे आपल्याकडे जी ही डायग्राम आहे, ही जी दिसते तुम्हाला, तर हायपोडर्मल सेल म्हणजे ही मधली सेल तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. तर ह्या मधल्या सेलमधून काय होतं, ही मधली सेल जी आहे, मधली सेल ही काय होते, दॅट विल बी ट्रान्सफर होते जेव्हा मॅच्युरेशन स्टेज येते. जेव्हा हे जे पोलेन ग्रेन्स तयार होतात, जे पोलेन मायक्रोस्पोरेंजियम्स तयार होतात, त्या मायक्रोस्पोरेंजियम तयार होण्याच्या स्टेजमध्ये ही जी मधली जी हायपोडर्मल सेल असते, ही हायपोडर्मल सेल काय होते, दॅट इज आर्चिस्पोरियम सेलमध्ये कन्वर्ट व्हायला लागून जाते. ही जे दिसतात मधल्या, हे आर्चिस्पोरियल सेल इथे तयार होत आहेत. म्हणजे हायपोडर्मल सेल नंतर काय होते, आर्चिस्पोरियम सेलमध्ये कन्वर्ट होऊन जाते. अशी जी आर्चिस्पोरियल सेल आहे, जी कन्वर्जन आहे किंवा मॅच्युरेशन स्टेजमध्ये येताना ही आर्चिस्पोरियल सेलमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसते. ठीक आहे. म्हणजे नंतर कधी यांना पोलेन जे ग्रेन्स आहेत त्यांना तयार करायचे असतील, तर आता ही जी आर्चिस्पोरियल सेल आपण म्हणतोय मधलीच, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हा जो TS सेक्शन आहे, म्हणजे ट्रान्स सेक्शन ऑफ ऑर कट सेक्शन, म्हणजे ट्रान्स सेक्शन ऑफ ॲन अँथर. तर अँथरचा ट्रान्सेक्शन आपण बघितला. ठीक आहे. तर ते अँथरच्या ट्रान्सेक्शनमध्ये मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो आहे परत. ठीक आहे. त्या डायग्राममध्ये बघा बरं. आता हा जर तुम्ही पोर्शन बघितला तर हा TS सेक्शन आहे, म्हणजे ट्रान्स सेक्शन ऑफ ॲन अँथर दिलेला आहे आपल्याला. तर हा कसा आहे, एक वरून कट केला गेलेला आहे पोर्शन. जर तुम्ही आपल्याकडची डायग्राम बघितली, मी जी काढलेली तुम्हाला दाखवत होतो, तर त्या डायग्राममधला जो वरचा एक पोर्शन आहे त्याला कट करून आपल्याला इथे दाखवला गेलेला आहे. तर हा एक ट्रान्स सेक्शन म्हणजे वरून कट केला गेला आहे असा. ठीक आहे. पूर्ण जर तुम्ही ह्या भागाचा विचार केला तर ह्या भागामध्ये त्यांनी काय केलं, असा पूर्ण कट केलेला आहे. आडवा जो कट होता त्याचा वरून जर तुम्ही त्या अँथरला बघितलं तर त्याला असं कट करून दिलेलं आहे. आणि ह्या ट्रान्स सेक्शनने त्यांनी काय दाखवलेलं आपल्याला, हा अँथरचा एक पोर्शन दाखवला. आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह कसा असतो, हा कनेक्टिव्ह इथे दिलेला आहे, हा इपिडर्मिस इथे दिलेला आहे, हा मिडल लेअर तुम्हाला दिसतोय, टेप्टम इथे दिसतोय, स्पोरेंजियस टिश्यू तुम्हाला इथे दिसते, स्पोरेंजिनस टिश्यू आपण त्याला म्हणतो. परत एंडोथेसियम इथे तुम्हाला मध्ये दिसतोय. ठीक आहे ना. तर हे जे पोर्शन्स आपल्याला हे TS सेक्शनमध्ये दिलेत, तर एक्झॅक्टली हे पण आपल्याला इथे डिस्कशन करायचे आहे TS सेक्शनमध्ये. ठीक आहे. या पूर्ण TS सेक्शनमध्ये आपल्याला जी डायग्राम आपण बघितली, त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की काय झालं होतं, की जे आपले ह्या हायपोडर्मल सेल्स होत्या, ह्या हायपोडर्मल सेल कशामध्ये कन्वर्ट झाल्या होत्या, दॅट इज आर्चिस्पोरियल सेलमध्ये. तर आता हे ज्या आर्चिस्पोरियल सेल्स आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या, ह्या आर्चिस्पोरियल सेल काय होतात, विल बी सेल डिवाइड्स इंटू ॲन इनर स्पोरेंजियस सेल अँड अ आउटर प्रायमरी पॅरेंटल सेलमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे पहिले तर हायपोडर्मल सेलचं आर्चिस्पोरियल सेलमध्ये कन्वर्जन झालं, आणि काही स्टेजनंतर जेव्हा सेल डिव्हिजन व्हायला लागेल, त्या सेल डिव्हिजनमध्ये दॅट विल बी इंटू, ही जी आर्चिस्पोरियल सेल आहे ती इनर स्पोरेंजियस सेलमध्ये कन्वर्ट होईल, आणि दुसरं म्हणजे आउटर प्रायमरी पॅरेंटल सेलमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ही जी डायग्राम तुम्हाला मी दाखवतोय परत, याच्यामध्ये जर ही आर्चिस्पोरियल सेलच्या नंतर काय होणार आहे, आउटर प्रायमरी पॅरायटल सेलमध्ये कन्वर्जन होतं आहे. ही जी बाहेरची इथली एक आहे, ठीक आहे, ही आउटर प्रायमरी पॅरायटल सेल आहे, आणि दुसरी जी ही दिसते इनर प्रायमरी जी स्पोरेंजियस सेल आपण दाखवतोय तुम्हाला परत. तर ह्या दोन डायग्राम्स इथे तुम्हाला दिसत आहेत. इथं हे जो यंग अँथर असेल ना, पहिले डेव्हलप झालेला नसेल त्यावेळेस, हा एक पोर्शन आहे. त्याच्यानंतर जसं त्याच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट होत जाईल अँथरमध्ये, तसं त्याच्यामध्ये चेंज होताना आपल्याला दिसत जाईल. म्हणजे अँथरमध्ये बदल होताना तुम्हाला दिसेल. तर हा जसा अँथर बदलतोय, जसा हायपोडर्मल सेलचा पहिले हायपोडर्मल सेलचं आर्चिस्पोरियम सेलमध्ये कन्वर्जन होतं आहे. तर आर्चिस्पोरियल सेल काय करतायत, नंतर आउटर प्रायमरी पॅरायटल सेलमध्ये डिव्हिजन करतायत, आणि त्यानंतर इनर प्रायमरी स्पोरेंजियल सेलमध्ये पण त्याच्यामध्ये काय होतं आहे, डिव्हिजन होतं आहे. परत याच्यामध्ये इपिडर्मिस तर आहेच, कारण हा इपिडर्मिस काय करतोय, स्किनसारखं बिहेव करतोय, म्हणजे प्रोटेक्शन द्यायचं काम करतोय. पुढे त्याचा अजून टेप्टम, इपिडर्मिस, एंडोथेसियम अँड मिडल लेअरमध्ये कन्वर्जन होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हा जो पोर्शन म्हणतोय आपण, कारण आर्चिस्पोरियल सेल काय करतात, इनर स्पोरेंजियस सेलमध्ये कन्वर्ट होत आहेत, आणि परत आउटर प्रायमरी पॅरेंटल सेलमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसतात. तसंच हा जो स्पोरेंजिनस आहे, ठीक आहे, जी स्पोरेंजिनस सेल आहे, कारण सेलचा नंतर काय होतं, टिश्यू बनतो, म्हणजे स्पोरेंजिनस सेलचं नंतर स्पोरेंजिनस टिश्यूमध्ये कन्वर्जन व्हायला सुरुवात होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती की छोट्या ज्या सेल एकत्र येतात, सेल मिळून काय बनवतात, एक टिश्यू बनवतात. ठीक आहे. तसंच आपण इथे जे म्हणू शकतो की जो स्पोरेंजिनस आहे याची सेलचं नंतर काय होणार आहे, टिश्यू होणार आहे. टिश्यूमध्ये कन्वर्जन होतं, आणि ईच सेल जी स्पोरेंजिनस टिश्यूची आहे,
ठीक आहे ना. ईच सेल ऑफ स्पोरेंजिनस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू मायक्रोस्पोर टेट्रॅड. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक जी टिश्यू आहे, आता ही जी टिश्यू आहे, हे टिश्यू नंतर काय होतं, दॅट इज अन मायक्रोस्पोर टेट्रॅडमध्ये कन्वर्जन होतं. आता ॲक्च्युली हे टेट्रॅड काय आहे, तर इथे जर तुम्ही बघितलं तर मायटॉसिस जी प्रोसेस आहे, ठीक आहे ना, मायटॉसिसमध्ये काय होत जातं की एक सिंगल सेल आता ही तयार झाली. म्हणजे एक टिश्यू आपल्याकडे आहे सध्याचा, कुठला आहे, दॅट इज स्पोरॅन्जिनस टिश्यू आहे. तर हा स्पोरॅन्जिनस टिश्यूचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये काय होईल, मायटॉसिस होईल आणि मिओसाईट ॲक्च्युली काय फॉर्म होणार आहे, मिओसिस होणार आहे. आणि मिओसाईट होताना ही जी सेल आहे आपली, सेल डिवाईड व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियसमध्ये कन्वर्जन होईल, 2चे 4 न्यूक्लियसमध्ये कन्वर्जन होईल आणि लास्टली याच्यामध्ये इपिडर्मिस आणि हायपिडर्मिसमध्ये कन्वर्जन व्हायला लागेल. म्हणजे मायक्रोस्पोर टेट्रॅड तयार होतील. आता हे मायक्रोस्पोर टेट्रॅड आहेत, याच्यानंतरची येणारी पोलेन ग्रेनची स्टेज असेल. ठीक आहे ना. तर हे जे कन्वर्जन हा म्हणतोय की ईच सेल, जो स्पोरेंजिनस टिश्यूचा जो सेल आहे, कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू अँड मायक्रोस्पोर टेट्रॅड हा इथे देतो. तर हा मायक्रोस्पोर टेट्रॅडचा हा पूर्ण पोर्शन आहे जो तुम्हाला इथे दिसतोय. ठीक आहे. मग हे जे पोर्शन आपण इथे दाखवतोय तुम्हाला, अजून एकदा परत दाखवतो तुम्हाला, हे जे दिसतंय ते एक पूर्ण स्टेज आहे आपल्याकडे. ही जी दिसते ही एक सेल आहे, याचे डिव्हिजन होताना तुम्हाला दिसत असेल. पुढे पुढे जी मायक्रोस्पोर म्हणजे मायटॉसिसमध्ये याचं डिव्हिजन होतं आहे पूर्ण सेलचं. नंतर काय होईल, हा पूर्ण टेट्रॅड फॉर्म होऊन जाईल आणि टेट्रॅड नंतर हे त्यांचे पोलेन ग्रेन्समध्ये कन्वर्जन व्हायला सुरुवात होईल. म्हणजे मायक्रोस्पोरॅन्जियम्समध्ये कन्वर्जन होताना त्याचं मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये कन्वर्ट होताना ते दिसतील. आता जी पॅरेंटल सेल आहे, ठीक आहे ना, जी पॅरेंटल सेल आपण म्हणतोय, दॅट पॅरेंटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू अ फॉर्म अँड अँथर वॉल लेअर फॉर्म करतात. म्हणजे दॅट कन्सिस्ट ऑफ द 4 लेयर्स. म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपल्याकडे जी डायग्राम आहे, मी जी तुम्हाला परत डायग्राम दाखवे, ही जी आपल्याकडे डायग्राम येते, मी परत जी डायग्राम तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये टेप्टम आहे, इपिडर्मिस आहे, ठीक आहे, एंडोथेसियम आहे आणि मिडल लेअर आहे. हे कशाचे, दॅट इज अँथर वॉलचे सगळे पार्ट्स आहेत. तर ह्या अँथर वॉलच्या पोर्शनला आपल्याला इथे यांनी डिस्कशन करायला सांगितलं आहे. म्हणजे पूर्ण दॅट इज पॅरेंटल सेल काय करते, अंडरगोज डिव्हिजन होतं आहे आणि टू फॉर्म अँथर वॉलला फॉर्म करते आहे. तर अशी जी अँथर वॉल आहे याच्यामध्ये 4 लेयर्स आहेत. एक आहे इपिडर्मिसची लेअर, दुसरी आहे एंडोथेसियम, तिसरी आपल्याकडे आहे मिडल लेअर आणि चौथी आहे टेप्टमचा पोर्शन. तर याच्यामध्ये इपिडर्मिस जो आहे, इट इज अन आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आपण कन्सिडर करतो. बरोबर ना. मी जे तुम्हाला म्हणत होतो ना, प्रोटेक्टिव्ह लेअर कुठली, तर इज अन आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर जी मेडअप ऑफ अन टॅब्युलर म्हणजे फ्लॅट सेलने बनलेली असते. कशी बनलेली असते, एक फ्लॅट सेलने तुम्हाला बनलेली ते दिसेल. म्हणजे ही जी पूर्ण सेल तुम्हाला दिसते, ही सेल कुठली आहे, एक फ्लॅट सेलने बनलेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे जो इपिडर्मिस आहे, जो आउटर लेअरचा आपण पोर्शन म्हणतोय, तो कशाने बनलेला आहे, दॅट इज फ्लॅट सेलने बनलेला आहे. तसंच जो एंडोथेसियम आहे, एक्झॅक्टली एंडोथेसियम म्हणजे इट इज द सब इपिडर्मल पार्ट आहे. म्हणजे आता जसं आपली स्किन आहे, स्किनच्या खाली एक्झॅक्टली म्हणजे आपली जी त्वचा आहे, त्वचाची एक्झॅक्टली खाली अजून एक लेअर असते ना, तशी सब लेअर जी आहे ती एंडोथेसियमची लेअरला कन्सिडर केलं जातं, म्हणजे म्हटलं जातं. तर ही जी आहे, इट इज अन सब इपिडर्मल लेअर मेडअप ऑफ अ रेडायली इलॉंगेटेड सेल असतात, त्यांना फायबर सेल पण म्हटलं जातं. ठीक आहे ना. तर ह्या फायबर सेलने कुठली बनली असते, दॅट इज अन एंडोथेसियम बनलेले असते. म्हणजे एक्झॅक्टली पोर्शन जो आहे त्याच्या मागचा, हा जो एंडोथेसियमचा आपण पोर्शन म्हणतोय, छोटे छोटे जे लेयर्स एकमेकांना कनेक्ट होऊन हा एंडोथेसियमचा पोर्शन बनतोय. तर एक्झॅक्टली ह्या एंडोथेसियमच्या पोर्शनमध्ये जो खाली त्याच्याखाली जी लेअर बनते, ही लेअर, त्याच्यानंतरची एक्झॅक्टली लेअर जी सब लेअर आहे, जी फायबर सेलने बनलेली, ती आहे आपली एंडोथेसियमची लेअर. आणि एंडोथेसियमच्या लेअरमध्ये येते एक मिडल लेअर. ठीक आहे ना. जी लास्टली मिडल लेअर येते, दॅट इज inner to endothecium and made up of the thin walled cell that will be 1 or 2 layers may disintegrated in maturation of anther. मग इथे जी आहे तर एंडोथेसियमच्या मध्ये, ठीक आहे ना, एंडोथेसियमच्या मध्ये येणारा जो पोर्शन आहे आपला, दॅट इज इनर टू एंडोथेसियम अँड मेडअप ऑफ द थिन वॉल सेल. तर बारीक वॉलने जी बनलेली असते एंडोथेसियमच्या मधला पोर्शन, एंडोथेसियमच्या मधला पोर्शनला जो आपण म्हणतोय, दिस इज व्हॉट. आता हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय, एकदा परत दाखवतो, इथे बघा, हा जो मिडल लेअरचा पोर्शन आपल्याला दिसतोय, हा इथला, बरोबर, हा जो पोर्शन यांनी दाखवला, ही कुठली, दॅट इज एंडोथेसियमच्या मधला जो पोर्शन आपल्याला दाखवला, तो मिडल लेअरचा पोर्शन आहे. म्हणजे ह्याच्यानंतर येणारी जी आहे आपली एंडोथेसियम आहे, ठीक आहे, दिसते ही एक एंडोथेसियम, आणि एंडोथेसियमच्या एक्झॅक्टली लेअरमध्ये हे आपल्याला मिडल लेअर दिसत असेल. ठीक आहे ना. अजून परत एकदा छोटीशी आपली जी बरीच डायग्राम आहे पुस्तकामध्ये, हिच्यामध्ये पण बघा, जरा तुम्हाला जर मिडल लेअर दिसत असेल तर ही बघा, इथे हा आहे आपला
एपिडर्मिस जी बाहेरचा पोर्शन आपल्याला दिसतोय. दुसरा हा आपल्याला दिसतोय, ही जी दाखवतोय मी, ही जी लेअर तुम्हाला पहिलेच दाखवली होती, ही लेअर कुठली आहे? दिस लेअर इज अवर मिडल लेअर आपल्याला इथे कन्सिडर केली गेली. अँड देन आफ्टर दिस हा जो दिसतोय तुमचा एंडोथेसियम आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट. तर आता हा इथे एंडोथेसियमचा पार्ट आहे. एंडोथेसियम कुठे येतो? एक्झॅक्टली इपिडर्मिस नंतर येतो, म्हणजे हायपोडर्मल नंतर इपिडर्मिस, आणि इपिडर्मिस नंतर हा जो मिडल लेअरचा एक पोर्शन आहे दॅट इज इनर टू द इपिडर्मिस, म्हणजे इपिडर्मिस नंतरचा येणारा पोर्शन कुठला आहे? दॅट इज व्हॉट अवर मिडल लेअर. ठीक आहे, तर लास्ट पोर्शन आहे आपला दॅट इज ऑन अ टेप्टम. तर बेसिकली टेप्टम, जर मी तुम्हाला म्हटलं की प्लांट जे आहेत किंवा तुम्हाला जर एनर्जी पाहिजे असतील तर तुम्हाला जेवण करावं लागतं, तर इथे तसंच हे जे स्पोरॅन्जियम्स आहेत मधले, ठीक आहे, जे डेव्हलप होणार आहेत मधले स्पोरॅन्जियम्स, तर हे स्पोरॅन्जियम्स डेव्हलप होण्यासाठी हा टेप्टम काय करतो? ह्या सगळ्यांना न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तर इथे बेसिकली टेप्टमचं काम न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करणंच आहे. ठीक आहे, ही जी आपली मिडल लेअर आपल्याला दिसते, तर ह्या मिडल लेअरला नंतर काय होते? डिसइंटिग्रेट होते. म्हणजे जसं जसं मॅच्युरेशन स्टेज यायला लागून जाते अँथरची, तर त्या स्टेजमध्ये हिचं विघटन होऊन जातं, म्हणजे ही डिस्ट्रॉय होऊन जाते मिडल लेअर, आणि ते स्पोरॅन्जियम्स इथून बाहेर निघायला सुरुवात करतात. ठीक आहे, तर तसंच हा आपला टेप्टम आपण जो म्हणतो आहे सध्याच्या केसमध्ये, दॅट इज अन इनर मोस्ट लेअर ज्याला म्हटलं जातं. दॅट इज इनर मोस्ट न्यूट्रिएटिव्ह लेअर. म्हणजे काय करतं आहे? टेप्टमचं कामच आहे काय प्रोव्हाइड करायचं? न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करायचं. सो ऑफ अन अँथर वॉल, कोणाला? ऑफ अन अँथर वॉलला काय करायचं? न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करायचं. आफ्टर दिस मायक्रोस्पोर और मदर सेल विल बी फॉर्म. तर ह्याच्यामध्ये मग जेव्हा हा टेप्टम किंवा ज्याच्यामध्ये जी कम्प्लिटली मॅच्युरेशन स्टेज होऊन जाते, तर त्याच्यानंतर काय फॉर्म होतं? दॅट इज मायक्रोस्पोरॅन्जिस फॉर्म होतात. अदरवाईज पोलेन ग्रेन्स फॉर्म होतात. त्या पोलेन ग्रेन्सला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.